दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आता आपण पाहताय। आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले। दर्शन दौरा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक बाप्पाच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। लालबाग राजाच्या चरणी माथा ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रार्थना करतात आपल्याला पाहायला मिळत आहे। सहकुटुंब पोहोचलेले आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या सुनबाई आहेत, नातू आहे, मुलगा आहे आणि या सगळ्यांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलंय। सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी ते पोहोचले। हे दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की भक्तिभावाने त्यांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलेलं आहे, मागणं मागितलेलं आहे। नेमकं काय मागणं मागितलंय ते त्यांनाच विचारणं आता सोयीस्कर ठरणार आहे, पण आपली भावना ते व्यक्त करणार आहेत का हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठी गर्दी झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। लालबाग राजाच्या चरणी शिंदे कुटुंबीय आता लीन झाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश शिंदे, श्रीकांत शिंदे सपत्नीक या ठिकाणी दाखल झाले, तर मुख्यमंत्री सुद्धा सपत्नीक या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। चालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा पोहोचलेले छोटा रुद्रांश त्याचे सुद्धा लाड करताना मुख्यमंत्री दिसले आणि दुर्वा पायावरती अर्पण केला मुख्यमंत्र्यांनी। आपण पाहतोय की जो दुर्वा आहे, ज्याला मान असतो, गणपतीचं अत्यंत प्रिय फूल त्याला म्हटलं जातं, ते दुर्वा अर्पण केले गेले। आणि मोदकांचा प्रसाद या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या कुटुंबाने ठेवलाय। एक हार या ठिकाणी लालबाग राजाला मुख्यमंत्र्यांच्या वतीनं अर्पण केला जातोय। तर हार, फुलं, मोदक अर्पण करून लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी नेते मंडळी, सेलिब्रिटी जे आहेत ते येत असतात। उद्या बाप्पा आपल्या गावाकडे जाण्यासाठी मार्गस्थ होईल, मात्र त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुर्वा, मोदकांचा प्रसाद त्यांच्याकडून अर्पण करण्यात आलेला आहे। सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहताय। लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं यासाठी भाविक जे आहेत ते मोठी गर्दी करत असतात। रात्रंदिवस रांगेमध्ये उभं राहून बाप्पाचं दर्शन घेत असतात। नवसाला पावणारा बाप्पा अशी या बाप्पाची ख्याती आहे, अशी गणेश भक्तांची श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण हा आसुसलेला असतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहकुटुंब सहपरिवार बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून बैठकांचं सत्र सुरू आहे। दौरे सुद्धा मंत्र्यांचे सुरू आहेत। मात्र गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या चरणी नतमस्तक होता यावं, बाप्पाचे आशीर्वाद घेता यावेत हीच भावना मनामध्ये ठेवत वेळात वेळ काढून या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि यावेळेला फक्त तेच नाही तर सहकुटुंब ते बाप्पाचं दर्शन घेत आहेत। भाविकांची मोठी गर्दी आपण पाहताय। मंडळाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी जमा झाल्याचे आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं, मुखदर्शनाची रांग, चरण स्पर्शाची रांग अशा दोन वेगवेगळ्या रांगा असतात आणि भाविकांची मोठी गर्दी असते बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी। लालबागचा परिसर या 10 दिवसामध्ये खूप गजबजलेला असतो। चालायला ही जागा राहणार नाही इतकी गर्दी गणेश भक्तांची या परिसरामध्ये असते। मुंबईतला मानाचा समजला जाणारा लालबागचा राजा आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आता मुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे। निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होऊ शकतात।
अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागू शकतात अशी शक्यता आहे. त्याच अनुषंगानं बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यंदा चांगला पाऊस झालेला आहे आणि बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संपूर्ण शिंदे कुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलंय. बाप्पाचे आशीर्वाद त्यांच्याकडून घेतले जात आहेत. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार. राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान. मोदींवर बोलल्यावर जी कारवाई केली असती तीच आता करावी अशी अपेक्षा. संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची मागणी. राहुल गांधींना जनता उत्तर देईल. बक्षीस आणि बातम्या येत असतात, याला गांभीर्यानं घेत नाही. संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संजय गायकवाड मुख्यमंत्री शिंदेंच्या लाडानं वाया गेलेला अडाणी. येत्या काळामध्ये काँग्रेस पक्ष त्याची जिरवणार. बळवंत वानखेडेंचा गायकवाड यांना इशारा. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या रेड्यांना चापकानं फोडून काढणार. सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान. अजित पवार गटाचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार पवारांसोबत जातील. आमदार बच्चू कडूंचा दावा. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू. बच्चू कडूंचं विधान. अजित पवारांकडून महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी. जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते. छगन भुजबळांची माहिती. जयंत पाटील माझे नेते. गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं. गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंगला घेतलाय. इथून पाय पसरले की फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की काय? संजय राऊतांचा खोचक सवाल. स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र. 8 ते 10 दिवसामध्ये जागा वाटप. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. जिथे जो उमेदवार जिंकणार त्याचा दावा. जिंकण्यासाठी लढणार असल्याचं सूत्र ठरलं. 70 ते 80% जागा वाटप पूर्ण. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. गद्दारीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त. बेईमानी भ्रष्टाचारामध्ये शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त. संजय राऊतांची टीका. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता. निवडणुका 2 टप्प्यामध्ये होण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यामध्ये घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा. संजय राऊतांची टीका. शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर. पवारांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं काम. त्यांनी हरिनामाचा जप करावा. गोपीचंद पडळकरांची टीका. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याला नरहरी झिरवाळांचा विरोध. मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही बैठकीला बोलवायला हवं. झिरवाळ यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच. पांढरा रंग सगळ्यात चांगला. अजित पवारांची प्रतिक्रिया. गुलाबी होण्याची गरज नाही. माझ्या कपड्याचा रंग पांढरा. अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर शिंदेंचं वक्तव्य.